आता त्यानंतर नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट निवडण्यामागे तुमचं मुख्य कारण काय होतं? की तुम्ही नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच का निवडलं? सगळे टीचर्स वगैरे खूप चांगला फीडबॅक देत आहेत, की कुठे कोणती गोष्ट कमी पडते, तर आपण कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे. क्रिएटिव्ह थिंकिंग आणि डिसिप्लिन यांचा बॅलन्स कसा साधतात? तेव्हा तुम्ही जाऊन तुम्हाला ते गोष्टी लक्षात राहतील आणि कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये गोष्टी इंटरकनेक्टेड असतात. जर एक आजची गोष्ट तुम्हाला कळली नाही, तर उद्या मग तुम्ही काय शिकाल त्याची कुठेच लिंक लागणार नाही. नमस्कार, स्वागत आहे तुमचंवालं नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच्या ॲल्युमिनाय पॉडकास्टमध्ये. आजच्या भागात आपल्यासोबत आहेत शुभांगी सोनवणे, ज्या नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच्या पासआउट्स आहे आणि सध्या क्रिएटिव्ह ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनली कार्यरत आहेत. नॅकमध्ये शिकलेल्या बेसिक्स, विविध सॉफ्टवेअरवर मिळवलेले प्रॅक्टिकल नॉलेज आणि सातत्याने केलेली मेहनत या सगळ्यांच्या जोरावर त्यांनी इन्स्टिट्यूट ते इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण शुभांगी यांच्याशी त्यांच्या लर्निंग जर्नीबद्दल, इंडस्ट्रीमधील अनुभवाबद्दल, आलेल्या चॅलेंजेसबद्दल आणि नॅकमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल गप्पा मारणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या इन्स्पायरिंग एपिसोडला. शुभांगी. हॅलो एव्हरीवन, मी शुभांगी सोनवणे. आय एम अ VFX आर्टिस्ट अँड वर्किंग ॲज अ क्रिएटिव्ह हेड इन अ वेल नोन डिजिटल मार्केटिंग एजन्सी. ओके, चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. शुभांगी, क्रिएटिव्ह ॲनिमेशन फील्डकडे वळण्यामागची तुमची कथा काय आहे? ॲक्च्युअली मला ह्या फील्डबद्दल जास्त माहिती नव्हती, बट माझा भाऊ हर्षद सोनवणे, तर त्याला खूप इंटरेस्ट होता आणि तो सर्च पण करत होता हो. क्लासेस आणि नंतर मग तेव्हा कोरोना होता, तर त्याचे मोस्ट ऑफ द क्लासेस जे होते ते ऑनलाईन होत होते आणि क्लासेस घेत होते राकेश पुंड सर. तर मी तेव्हा त्याचे लेक्चर्स वगैरे ऐकायची, बघायची आणि मग नंतर मला की ठीक आहे, थोडंफार माहिती भेटली त्याच्याकडून वगैरे. नंतर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि नंतर समहाऊ मी नंतर कॉलेज कंटिन्यू नाही केलं. मग मी नंतर विचार केला, की आपण ह्याला विचारून बघू, की एखादा मला कोर्स सांग, की मी करू शकेल आणि मला बेटर जॉब अपॉर्च्युनिटीज वगैरे भेटतील वगैरे. तर हर्षदने सांगितलं, की "तू व्ही-एफ-एक्स करू शकते. खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे. तुला आवडेल पण आणि तुझा इंटरेस्ट पण येईल त्याच्यात." मग मी त्याचं थोडी इन्फॉर्मेशन सर्च वगैरे केली आणि समहाऊ मला ते आवडलं पण. नंतर मी म्हटलं, की "अरे, मग मी जॉइन कुठे करू?" तो बोलला, "नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट आहे ना, तू एकदा जाऊन बघ, सरांशी बोलून बघ." मग मी दीपक सरांशी बोलली, सोबत पप्पा होते. मग सरांशी वगैरे बोलली. सर बोलले मला, की "ये तू लेक्चरला उद्यापासनं, बघ तुला नक्कीच आवडेल ही फील्ड." आणि मग असंच मी नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटमध्ये जॉइन झाले. अच्छा. आता त्यानंतर नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट निवडण्यामागे तुमचं मुख्य कारण काय होतं? की तुम्ही नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच का निवडलं? ॲक्चुअली जेव्हा मी हे लेक्चर्स हर्षद लेक्चर्स करत होता आणि मी हे लेक्चर्स बघत होती, मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, की एवढं इंटरेस्टिंगली शिकवतायत आणि स्टुडंटला तेवढं समजतं पण आहे. आणि हर्षदकडनं मी क्लासचे रिव्ह्यूज वगैरे, की हे सर असे शिकवताय, असं आमच्या सगळ्या क्लासमध्ये असं-असं काही होतंय, काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा ज्या प्रकारे टीचर्स शिकवताय आणि एवढ्या इंटरेस्टिंगली मुलं पण त्याच्यात इंटरेस्ट घेऊन शिकताय, तर ते मला जास्त फॅसिनेट करत होतं आणि म्हणूनच मी नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट चूज केलं. अच्छा, गुड. नॅकमधील लर्निंग एन्व्हायर्नमेंट कसं वाटलं तुम्हाला? जेव्हा मी नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटमध्ये जॉइन झाली आणि एन्व्हायर्नमेंट बघितलं किंवा टीचिंग बघितलं आणि जे टीचर्स पण आहेत ते सगळ्या स्टुडंटकडे एवढं लक्ष देऊन, एवढं फोकस करून शिकवतात. सगळ्या टीचर्सचा सपोर्ट वगैरे होता आणि फक्त एकाकडे नाही, त्यांचं प्रत्येकाकडे लक्ष असतं. त्यांची शिकवण्याची पद्धत वगैरे प्रत्येक स्टुडंटपर्यंत ते स्वतः जाऊन लक्ष देतील, की याचं वर्क कसं आहे, याने कोणत्या गोष्टीवर प्रोग्रेस करायला पाहिजे. तर ते खरंच बेस्ट आहे. विविध सॉफ्टवेअर आणि टेक्निक शिकताना काय सर्वात आव्हानात्मक वाटलं तुम्हाला? कमिंग बॅक म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालंय झूलॉजीमध्ये आणि तिथून मला म्हणजे ह्या फील्डबद्दल एवढा काही एक्सपिरियन्स नव्हता. ठीक आहे, आधी मी फोटोशॉप वगैरे यूज केलं होतं थोडं फार. नंतर मी जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये जॉइन झाली, माझ्यासाठी ते खूप चॅलेंजिंग होतं, की मी खूप अभ्यासू मुलगी होती आणि ह्या गोष्टींमध्ये सॉफ्टवेअर्समध्ये मी म्हणजे एवढा मला काही एक्सपिरियन्स नव्हता. हर्षद माझी थोडीफार हेल्प करायचा,
बट इथे आल्यावर मला ते थोडंसं कठीण गेलं समजायला, की सॉफ्टवेअर्स सगळे एवढे सारे टूल्स वगैरे. बट टीचर्स वगैरे त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि नंतर खूप प्रॅक्टिस करून घेतली आणि ते ईझी झालं, की समजून घ्यायला गोष्टी वगैरे, सॉफ्टवेअर शिकायला. स्टार्टिंगला मला थोडंसं असं वाटलं, की माझ्याकडनं होईल का नाही? सॉफ्टवेअर शिकू शकेल का नाही मी? नंतर जॉब म्हणजे जॉबबद्दल काय होईल? तिथे मी सर्व नीट करू शकेल का नाही? बट ॲट लास्ट इट वर्थ इट. असं कुठलं एखादं सॉफ्टवेअर आहे की जे तुला हार्ड वाटलं शिकताना, काही तुला जास्तच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेच? ॲक्चुअली सॉफ्टवेअर शिकत असताना स्टार्टिंग जेव्हा फोटोशॉप झालं, नंतर मग व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर सुरू झाले माझे आणि आफ्टर इफेक्ट. मला स्टार्टिंगला ते समजायला खूप अवघड जात होतं आणि मला सर पण बोलत होते, की थोडी प्रोग्रेस करायला पाहिजे. सरांनी माझ्याकडनं एवढ्या साऱ्या इतक्या असाइनमेंट्स करून घेतल्या, की नंतर मग मला ते असं एवढं चॅलेंजिंग वाटायचंच नाही आणि सरांनी माझ्याकडनं एवढी प्रॅक्टिस करून घेतली, की हे करून बघ, ही डिझाइन ट्राय करून बघ किंवा अशा प्रकारचे एडिट्स तू करू शकते. तर मग ती भीती माझी आणि सॉफ्टवेअर शिकायची, की ॲट लास्ट मी शिकली ते सगळं प्रॅक्टिस करून आणि तेच बेस्ट आहे, की प्रॅक्टिस करा आणि शिकत राहा. म्हणजे डेली प्रॅक्टिस खूप केली तू त्या हो, सॉफ्टवेअरवरती? डेली प्रॅक्टिस खूप अच्छा. केली आहे. प्रॅक्टिकल प्रोजेक्टमुळे तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढला? जेव्हा मी क्लास करत होते किंवा जेव्हा लेक्चर्स चालू असायचे, नंतर मी सरांकडनं खूप सारे रेफरन्स वगैरे घेतले, की कसं इंडस्ट्री लेव्हलमध्ये काम होतं, की बरोबर. व्हेरियस प्रोजेक्ट्सवर हो. काम होतं आणि त्यांनी मला ते प्रोजेक्ट्स प्रोव्हाईड केले किंवा त्याच्यावर मी वर्क करून बघितलं. तसे 1 नाही, 2 नाही, खूप सारे प्रोजेक्ट्सवर वर्क करतो आपण, तेव्हा आपल्याला कळतं, की इंडस्ट्री लेव्हलवर कसं वर्क करता किंवा कसं काम असतं. अच्छा. आता फॅकल्टी फीडबॅक तुमच्या कामावरती काय परिणाम केला? की फॅकल्टीचा फीडबॅक जो होता, तो तुमच्या कामावरती त्याचा काय परिणाम झाला? ॲक्चुअली नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटमधली एक गोष्ट मला सांगू इच्छिते, की प्रत्येक टीचर्स जे आहे ते प्रत्येक स्टुडंटवर एवढं लक्ष देतात, की त्यांच्या अच्छा. कामावर, की कोण कसं वर्क करतंय, कुठे काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे एवढ्या स्टुडंट्समध्ये प्रत्येकावर लक्ष ठेवणं कधी-कधी पॉसिबल नाही होत, पण ते इथे होतंय. सगळे टीचर्स वगैरे खूप चांगला फीडबॅक देत आहे, की कुठे कोणती गोष्ट कमी पडते, तर आपण कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे किंवा कसं आपलं वर्क अजून आपण एन्हान्स करू शकतो, हे सगळे टीचर्स खूप बेस्ट वेने सांगताय आणि त्याचाच मला फायदा झाला, की मी माझं वर्क एवढं इम्प्रूव्ह करू शकली आणि एवढं काही म्हणजे की ह्या फील्डमध्ये नवीन असून पण मी 1 वर्षाच्या आत की खूप चांगलं माझं वर्क इम्प्रूव्ह झालं. प्रोफेशनल एन्व्हायर्नमेंटमध्ये स्वतःला अडॅप्ट करणं किती कठीण किंवा किती सोपं आहे? ॲक्चुअली आपण जेव्हा कोणत्या पण एजन्सी म्हणा किंवा कोणत्याही बरोबर. कंपनीमध्ये जेव्हा जॉइन करतो, हो. तर जेव्हा आपण अ, म्हणजे क्लासेसमध्ये किंवा तिथे प्रॅक्टिस करतो, तर आपल्याकडे एवढं प्रेशर नसतं बरोबर. कामाचं. बट आपण जेव्हा कंपनीमध्ये जातो, आपल्याला वर्क डिलिव्हर करायचं असतं. हो, त्याचा सर्टन टाईम पिरियड असतो, की हो. एवढ्या-एवढ्या टाईममध्ये डेडलाईन आपल्याला हे असते. वर्क डिलिव्हर करायचं आहे आणि ते पण क्वालिटी वर्क डिलिव्हर करायचं आहे. बरोबर. तर मग ते थोडंसं स्टार्टिंगला की ते काम समजायला वगैरे आपल्याला टाईम लागतोच आणि ते साहजिकच आहे. तो टाईम लागायला पण पाहिजे. पण मग त्यात पण आपण कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. कन्सिस्टंट राहून आपलं वर्क कसं इम्प्रूव्ह करता येईल किंवा आपला परफॉर्मन्स अजून बेटर कसा होईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अच्छा. क्रिएटिव्ह थिंकिंग आणि डिसिप्लिन यांचा बॅलन्स कसा साधतात? आपली फील्ड ती क्रिएटिव्ह थिंकिंगशिवाय होऊच नाही शकत. आपल्याला नेहमी काही ना काही नवीन विचार केला पाहिजे. काही ना काही रेफरन्स शोधले पाहिजे किंवा आपण बरोबर. आपल्या आजूबाजूला पण म्हणा, आपल्याला आयडिया आणि कोणती गोष्ट आपण कुठे युटिलाइज करू शकतो, हे आपण जोपर्यंत आपण क्रिएटिव्ह थिंकिंग नाही करू शकत, तोपर्यंत ते पॉसिबलच नाहीये. आणि डिसिप्लिन महत्त्वाचं आहे आपल्या फील्डमध्ये, की कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. आपण जे करतोय, शिकतोय किंवा इथे येऊन आपण लेक्चर्स करतोय, तर आपण ते घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस बरोबर. करून घेतली पाहिजे आणि कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. कामात क्वालिटी मेंटेन करण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? अगेन की कन्सिस्टंट राहा, डिसिप्लिन राहा. म्हणजे आपण जे शिकतोय त्याच्यावर 1 नाही, 2 नाही, खूप वेळेस प्रॅक्टिस करून बघा. अ, नवीन-नवीन गोष्टी बघत राहा. बरोबर. आता एआय एवढं ॲडव्हान्स होतंय. त्याचा यूज करून आपण आपलं वर्क अजून बेटर कसं करू यावर बरोबर. फोकस करा
आणि इथे टीचर्स आहे, स्टाफ आहे एवढा, तो तुम्हाला हेल्प करतच राहील. पण आपलं आपलं पण काम आहे, की आपण आपलं वर्क अजून बेटर कसं करू शकू, याच्यावर फोकस करणं. तर शुभांगी, क्रिएटिव्ह फील्डमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यांनी रोजची प्रॅक्टिस किती केली पाहिजे? अ, तर फ्रेंड्स, रोजची प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इथे जे काही शिकताय ते तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळेस प्रॅक्टिस करून बघा. ॲटलीस्ट दिवसाची 4 ते 5 तास प्रॅक्टिस इज मस्ट. तेव्हा तुम्ही जाऊन तुम्हाला ते गोष्टी लक्षात राहतील आणि कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये गोष्टी इंटरकनेक्टेड असतात. जर एक आजची गोष्ट तुम्हाला कळली नाही, तर उद्या मग तुम्ही काय शिकाल त्याची कुठेच लिंक लागणार नाही. तर रोजची रोज प्रॅक्टिस करणं इज मस्ट आहे. सो कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप लर्निंग. आजच्या या पॉडकास्टमध्ये शुभांगी सोनवणे यांनी नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट ते क्रिएटिव्ह इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास खूप सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडला. शुभांगी, तुमचे विचार, तुमचे अनुभव आणि विद्यार्थ्यांना दिलेले तुम्ही मोलाचे सल्ले जे आमच्यासोबत तुम्ही आज शेअर केले, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक यू नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट फॉर दिस वंडरफुल जर्नी. तुमच्यामुळे मी एवढी सक्सेसफुल बनू शकली. मी आज ज्या पण फील्डमध्ये आहे, जे पण वर्क करते, इट्स ऑल बिकॉज ऑफ नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट अँड थँक यू फॉर हॅव्हिंग मी. थँक यू सो मच सर. अशा इन्स्पायरिंग स्टोरीसाठी कनेक्ट राहा नॅक पॉडकास्टसोबत. पुन्हा भेटूया एक नवीन गेस्ट सोबत त्यांच्या नवीन प्रेरणादायी प्रवासासह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप क्रिएटिव्ह. थँक्यू.